हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। तर दिवाळी खूप जवळ आलेली आहे। आता अगदी 2 दिवसात दिवाळी राहिलेली आहे आणि तरीसुद्धा माझी काही किचनची साफसफाई ही संपतच नव्हती। कारण किचन तेवढं मी मागं ठेवलं होतं साफसफाईसाठी। म्हटलं किचनला आपण सर्वात शेवटी साफ करूया, पण मला शेवटी उशीर झाला कारण व्हिडिओ वगैरे बनवायला मला खूप वेळ जात होता आणि माझे साफसफाईचे बरेच अजून व्हिडिओ आहेत, ते येणार आहेत कारण एडिटिंग करायला खूप वेळ लागतोय आणि मग ही कामं दिवाळीची साफसफाई आणि त्यामध्ये एडिटिंगला थोडासा उशीर होत आहे आणि मला किचनची साफसफाई करण्यासाठी पूर्ण 2 दिवस लागले। मी परवाच्या दिवशी चालू केलं होतं आणि मग ह्या परवाच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर मी किचनचे सगळे कॅबिनेट वगैरे घासून घेतले, पुसून घेतले, टाईल्स वगैरे घासून घेतल्या आणि ट्रॉल्या डब्बे हे सगळंच मी डीप क्लिनिंग किचनची केलेली आहे। कारण दसऱ्याला मी वरवरच केलं होतं, असं पुसून वगैरे घेतलं होतं सगळं, जास्त डीप क्लिनिंग केलेली नव्हती। म्हणून म्हटलं माझं काही मन समाधान होतच नव्हतं। म्हटलं चला दिवाळीला डीप क्लिनिंग करायलाच पाहिजे, कारण दिवाळी म्हटल्यानंतर आपलं मन कुठं समाधान होतं की चला हे करायलाच पाहिजे। मग उशीर झाला तरी म्हटलं मी करायचं आता ठरवलं आणि मी सगळी डीप क्लिनिंग केलेली आहे आणि फक्त त्याचे व्हिडिओ मला करायला उशीर होतोय। तर हे सगळे आता एका शेल्फमधलेच भांडे आहेत हे। तर हे भांडे मी रात्रीचे 12 वाजले मला हे करता करता आणि रात्रीचा स्वयंपाक केला। जेवण झाल्याच्या नंतर मग मी झोपण्याच्या अगोदर हे भांडे घासून घेतले आणि ओट्यावरतीच मी हे पालथे घालून ठेवले, कारण उद्यापर्यंत हे भांडे चांगले पाणी वगैरे निथरून जाईल। थोडा वेळ फॅन चालू केला आणि मग छान सुकून जातील। मग मी फॅन बंद करून मग मी झोपी गेले आणि मग काय सकाळी मी हे भांडे लावून ठेवले। तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।